हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळानो व्हेरी वॉर्म वेलकम. तुम्ही 11 सायन्समध्ये ॲडमिशन घेतली याच्यासाठी तुमचं खूप हार्दिक अभिनंदन आहे आणि तुम्ही बायोलॉजी घेतलं याच्यासाठी विशेष अभिनंदन. आणि तुमच्या पुढच्या भविष्याच्या वाटचालीसाठी तुम्हाला जे काही बनायचं असेल, जे काही तुमचं स्वप्न असेल त्याच्या तर्फसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. बाळानो, आपला जो 11चा बायोलॉजीचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये टोटल 16 चॅप्टर आहेत. आपण सगळे वन बाय वन करत ते शिकू. आपल्याला आजपासून फर्स्ट चॅप्टर घ्यायचा आहे ज्याचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. हा जो चॅप्टर आहे हा खूप इझी चॅप्टर आहे, छोटासा आहे, इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी तुम्हाला या चॅप्टरमधून माहिती पडतील. आपण वन बाय वन करत या चॅप्टरमधल्या सगळ्या कन्सेप्ट, या चॅप्टरमधल्या सगळे टॉपिक शिकू. सगळ्यात आधी तर आपल्या प्रिव्हियस नॉलेजवरती आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आपल्या बुकमध्ये एक सेक्शन दिलेलं आहे, त्याच्यापासूनच सुरुवात करू या चॅप्टरची. बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, कॅन यू रिकॉल म्हणून, म्हणजे तुमच्या प्रिव्हियस नॉलेजवरती हा क्वेश्चन्स आहे. काय सांगितलं बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. सजीव आणि निर्जीवामध्ये काय डिफरन्स आहे ते सांगायचं आहे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये. बघा आठवते का तुम्हाला, तुमचं प्रिव्हियस नॉलेजवरतीच हा क्वेश्चन आहे. एनलिस्ट द कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, फीचर्स काय, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे ते सांगायचं आहे. हा पण आठवते का बघा तुम्हाला, काय काय फीचर्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन विचारलेला आहे, वेदर ऑल ऑर्गॅनिझम आर सिमिलर. सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम सिमिलर असतात काय. जस्टिफाय युअर आन्सर. तुमचा आन्सर जस्टिफाय करा. तुमच्या प्रिव्हियस नॉलेजवर हे सगळे क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला हे यायला पाहिजे. आणि जर नसतील येत तर या पुढच्या या सगळ्या चॅप्टरमधून आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा प्रयत्न करू. बघा आपल्याला सांगितलेलं आहे की ही जी आपली पृथ्वी आहे, हे जे आपलं प्लॅनेट आहे, प्लॅनेट अर्थ, आपली ही जी भूमाता, तर याच्यावरती सजीव पण राहतात, निर्जीव गोष्टी पण राहतात. आपली जी प्लॅनेट अर्थ बनलेली आहे ती बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्स पासून बनलेली आहे. म्हणजेच काय, बायोटिक म्हणजे काय, सजीव लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आणि एबायोटिक म्हणजेच काय, निर्जीव नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सजीव पण आहेत आणि निर्जीव पण आहे. याच्यामध्ये खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण पण आहे, हत्ती, घोडा, प्राणी सगळेच आहे याच्यामध्ये. त्याच प्रकारे नद्या आहेत, पहाड आहेत, हवा आहे, ऑक्सिजन आहे, हे सगळे निर्जीव आहे. म्हणजे सजीव आणि निर्जीवापासून आपली ही प्लॅनेट अर्थ जी आहे ही बनलेली आहे. मग आता हे सजीवामध्ये आणि या निर्जीवामध्ये काय फरक आहे, लिव्हिंगमध्ये आणि नॉन लिव्हिंगमध्ये काय फरक आहे. का बरं आपण लिव्हिंगला लिव्हिंग असं म्हणतो, सजीवाला सजीव का बरं म्हणतो आपण, काय डिफरन्स आहे सजीवामध्ये आणि निर्जीवामध्ये. त्याचबरोबर जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्या काय काय प्रॉपर्टीज आहेत, काय फीचर, काय वैशिष्ट्य आहे ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, ते असं काय करतात की ज्यांना आपण लिव्हिंग म्हणतो, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये शोधायचं आहे. आणि या चॅप्टरचा फर्स्ट पॉइंट आपल्याला आता घ्यायचा आहे आणि तो आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, किंवा आपण याला असं पण म्हणू शकतो की सजीवांचे काय काय फीचर्स असतात, सजीवांचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते आपल्याला वन बाय वन करत समजून घ्यायचे आहे. तर तुम्हाला माहिती असेल की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्यांचे काय काय फीचर्स असतात, त्यांचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे मेटाबॉलिझम करतात, ते रिप्रोडक्शन करतात, त्यांची ग्रोथ होते. त्याचबरोबर ते आपल्या जे एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे त्याला ते रिस्पॉन्स पण करतात. जसं की बाहेर थंडी पडली तर आपल्याला थंडी वाजते, म्हणजे आपण रिस्पॉन्स पण करतो, सजीव जे सजीव असतात ते. तर त्याचबरोबर जे सजीव आहेत, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ते मरतात सुद्धा, डाय पण होतात. तर हे सगळ्या कोणाच्या प्रॉपर्टी आहे, हे सजीवांच्या. निर्जीवांच्या प्रॉपर्टी आहे का, ह्या नॉन लिव्हिंगच्या आहे का, नाही, ह्या सगळ्या सजीवांच्या प्रॉपर्टी आहे. यालाच तर बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ असं म्हटलेलं आहे. तर ह्या सगळे प्रिन्सिपल्स जे आहेत लाईफचे आपल्याला वन बाय वन करत समजून घ्यायचे असतात. सगळ्यात फर्स्ट जे लाईफचं प्रिन्सिपल आपण स्टडी करणार ते आहे मेटाबॉलिझम. तुम्ही बऱ्याचदा ऐकत असणार मेटाबॉलिझम म्हणजे काय, चयापचय म्हणतात याला मराठीमध्ये. तर आता हे फर्स्ट प्रॉपर्टी आहे, फर्स्ट बेसिक प्रिन्सिपल्स आहे हे लाईफचं. तर त्याच्यापासूनच आपण सुरुवात करू. हे सगळे बेसिक प्रिन्सिपल्स आपल्याला समजून घ्यायचे, आपल्याला शिकायचे आहेत. त्यातलं पहिलं प्रिन्सिपल आहे मेटाबॉलिझम. आता याची मेटाबॉलिझमची सायंटिफिक डेफिनेशन काय सांगितलेली आहे, मेटाबॉलिझम म्हणजे काय आहे. तर बघा, मेटाबॉलिझम म्हणजे सम टोटल ऑफ द रिएक्शन्स इन द सेल ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझमची बिलकुल सिंपल डेफिनेशन आहे बाळांनो. आपण काय आहे, आपण सजीव आहे, आपल्यामध्ये, आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या केमिकल रिॲक्शन चालू असतात. आपल्या प्रत्येक सेलमध्ये, म्हणजेच काय आपल्या सगळ्या बॉडीमध्ये खूप साऱ्या केमिकल रिॲक्शन सुरू आहे, म्हणून तर आपण जिवंत आहे. या ज्या सगळ्या केमिकल रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये चालू आहेत त्यांनाच मेटाबॉलिझम असं म्हणतात. ह्या सगळ्या केमिकल रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये चालू आहेत, बायोकेमिकल रिॲक्शन म्हणतात त्यांना. ह्या ज्या बायोकेमिकल रिॲक्शन आपल्या शरीरात सुरू आहेत त्याच्यामुळेच तर आपण जिवंत आहे. या सगळ्या बायोकेमिकल रिॲक्शनमुळेच तर आपण जे काही खाल्लं ते आपल्याला पचते, आपण श्वासोश्वास घेऊ शकतो, आपलं हृदय चालू आहे, आपल्याला डायजेशन होते, आपण चालू शकतो, आपण बोलू शकतो. हे सगळं कशामुळे, तर ह्या सगळ्या आपल्या शरीरात ज्या काही केमिकल रिॲक्शन सुरू आहेत त्याच्यामुळे. आणि त्या सगळ्या केमिकल रिॲक्शनला मिळून, सगळ्या ज्या काही केमिकल रिॲक्शन चालू असतील त्या सगळ्यांना मिळून मेटाबॉलिझम असं म्हणतात.
तर लक्षात आलं किती सिंपल डेफिनेशन आहे. तर त्यानंतर आता हे जे मेटाबॉलिझम आहे याचे 2 टाइप्स दिलेले आपल्याला. देर आर 2 टाइप्स ऑफ मेटाबॉलिझम. यापैकी 2 प्रकारचे आहे. 2 प्रकारचे कोणते आहे? एक आहे कॅटाबॉलिझम आणि याचा सेकंड टाइप आहे ॲनाबॉलिझम. हे दोन्ही टाइप आपल्याला 1 बाय 1 करत समजून घ्यायचे. सगळ्यात आधी तर कॅटाबॉलिझम जे आहे या कॅटाबॉलिझमला ब्रेक डाऊन रिॲक्शन असं पण म्हणतात. आता या कॅटाबॉलिझमला ब्रेक डाऊन रिॲक्शन का बरं म्हणतात हे पण समजून घेऊ याच्या डेफिनेशन मधून. काय आहे कॅटाबॉलिझमची डेफिनेशन? आपल्याला सांगितलेलं आहे ब्रेकिंग ऑफ लार्ज मॉलिक्युल्स और सबस्टन्सेस इनटू स्मॉल मॉलिक्युल्स और सबस्टन्सेस. काय डेफिनेशन आहे बघा कॅटाबॉलिझमची? कॅटाबॉलिझम म्हणजे मोठा मॉलिक्यूल ब्रेक होणे आणि त्याचे छोटे छोटे मॉलिक्यूल तयार होणे. म्हणजे मोठा सबस्टन्स तुटणे आणि त्याच्यापासून छोटे छोटे सबस्टन्स तयार होणे, यालाच कॅटाबॉलिझम असं म्हणतात. तर म्हणूनच आपण याला ब्रेकडाऊन रिॲक्शन असं म्हणतो. ब्रेकडाऊन झाले की नाही, मोठे मॉलिक्यूल ब्रेक झाले आणि त्याच्यापासून छोटे छोटे मॉलिक्यूल तयार झाले, किंवा एक मोठा सबस्टन्स तुटला आणि छोटे छोटे सबस्टन्स तयार झाले, म्हणून या कॅटाबॉलिझमला ब्रेकडाऊन रिॲक्शन असं पण म्हणतात. त्याच्यामध्ये मोठे मॉलिक्यूल तुटतात, छोटे मॉलिक्यूल तयार होतात, म्हणूनच कॅटाबॉलिझमला आपण ब्रेकडाऊन रिॲक्शन असं सुद्धा म्हणतो. तर याचं आपण एक एक्झाम्पल मधून समजून घेऊ आपण याला कॅटाबॉलिझमला. तर हे तुमच्या समोर हे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. ही एक रिॲक्शन दिलेली आहे. काय आहे बघा? हे हा जो फॉर्म्युला आहे हा ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. C6H12O6 ग्लुकोज. आपण जे काय खातो त्याचं ग्लुकोज तयार होते आणि हे ग्लुकोज आपल्या प्रत्येक सेलमध्ये जाऊन थांबते आणि त्या ग्लुकोज पासूनच आपल्याला एनर्जी भेटत असते. जे काही आपल्याला रोजच्या रोज आपण भरपूर सारं कामं करतो त्या कामासाठी आपल्याला एनर्जी पाहिजे. ती एनर्जी येते कुठून? या ग्लुकोज पासून. मग या ग्लुकोज पासून एनर्जी कधी भेटेल आपल्याला? जेव्हा या ग्लुकोजला ऑक्सिजन येऊन भेटेल. जेव्हा आपण श्वासोश्वास करतो आणि त्याच्यामधून ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि हा ऑक्सिजन मग त्या ग्लुकोज पर्यंत पोहोचतो आणि मग त्या ग्लुकोजला हा ऑक्सिजन तोडून टाकतो, त्या ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करून टाकतो. त्या मोठ्या मॉलिक्यूल, ग्लुकोज मोठा मॉलिक्यूल आहे, त्या मोठ्या मॉलिक्यूलला छोट्या छोट्या मॉलिक्यूलमध्ये ब्रेकडाऊन करून टाकतो आणि मग आपल्याला एनर्जी भेटते. तर हेच आपण सगळं या रिॲक्शन मधून लिहिलेलं आहे बघा. इथे तुम्हाला रिॲक्शन दिसेल. हा ग्लुकोज ऑक्सिजन सोबत याची रिॲक्शन झाली आणि याच्यासोबत वेगळे वेगळे एन्झाईमची पण मदत लागली. एन्झाईमच्या मदतीनं हा ग्लुकोज तुटतो. काय दिसते तुम्हाला? हा ग्लुकोज ब्रेक झाला, हा ग्लुकोज तुटला आणि या ग्लुकोज पासून काय तयार झालं? CO2 कार्बन डायऑक्साईड, जो आपण बॉडीमधून बाहेर फेकून देतो. H2O पाणी पण तयार झालं. त्याचबरोबर एनर्जी रिलीज झाली ज्याची आपल्याला आवश्यकता आहे. आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये कामधंदे करायला जी एनर्जी लागते ती एनर्जी अशा तऱ्हेनं या ग्लुकोज पासून भेटली. तर एनर्जी पण ग्लुकोज पासून भेटते आणि ही रिॲक्शन अशा तऱ्हेनं तयार झालेली आहे. तर ही कॅटाबॉलिझमची रिॲक्शन आहे ज्याला ब्रेकडाऊन रिॲक्शन असं म्हणतात. तर तुम्हाला या रिॲक्शन मध्ये दिसतेच की हा जो मॉलिक्यूल आहे हा जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, मोठा मॉलिक्यूल, हा तुटला आणि याच्यापासून छोटे छोटे मॉलिक्यूल तयार झाले, त्याचबरोबर एनर्जी पण भेटली. तशा तऱ्हेनं हा मेटाबॉलिझमचा फर्स्ट टाइप आपण शिकलो, कॅटाबॉलिझम. बिलकुल सिंपल आहे. त्यानंतर याचा दुसरा टाइप आहे ॲनाबॉलिझम. या ॲनाबॉलिझमला बिल्डिंग अप रिॲक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. तर याला बिल्डिंग अप रिॲक्शन का बरं म्हणतात त्याच्या डेफिनेशन मधून परत एकदा समजून घेऊ बघा. मेकिंग ऑफ लार्ज मॉलिक्यूल ऑर सबस्टन्सेस फ्रॉम अ स्मॉल मॉलिक्युल्स ऑर सिंपल सबस्टन्सेस. काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये? ॲनाबॉलिझम म्हणजे काय? ॲनाबॉलिझम म्हणजे छोटे छोटे मॉलिक्यूल एकत्र येऊन मोठा मॉलिक्यूल तयार होणे, किंवा छोटे छोटे सबस्टन्स एकत्र येऊन मोठा सबस्टन्स तयार होणे. बघा आपण काय केलेलं आहे बघा. याच्या हे आपण एक रिॲक्शन मधून याला समजून घेऊ एकदा बघा. हे छोटे छोटे सबस्टन्स एकत्र आले आणि मोठा सबस्टन्स तयार झाला, किंवा छोटे छोटे मॉलिक्यूल एकत्र आले आणि मोठा मॉलिक्यूल तयार झाला. लक्षात आलं ना? तर यालाच बिल्डिंग अप रिॲक्शन असं पण म्हटलं जातं. तर बिल्डिंग अप का बरं म्हटलं? लक्षात आलं ना? छोटे 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 मॉलिक्यूल एकत्र केले किंवा सबस्टन्स एकत्र केले आणि मोठा सबस्टन्स तयार केला किंवा मॉलिक्यूल तयार केला, बिल्डिंग तयार केली छोट्या छोट्या याच्यापासून, म्हणून याला बिल्डिंग अप रिॲक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आपण जे आहे हे ॲनाबॉलिझम एका रिॲक्शनच्या मदतीनं समजून घेऊ. याची रिॲक्शन पण आपण काढलेली आहे. ही रिॲक्शन जे तुमच्या समोर दिसते फोटोसिंथेसिसची रिॲक्शन आहे. पुढे जेव्हा आपण फोटोसिंथेसिस चॅप्टर तुम्ही जेव्हा शिकणार तेव्हा तुम्हाला ही रिॲक्शन येईल सुद्धा. ठीक आहे. तर मग तू बघा ती फोटोसिंथेसिस रिॲक्शन आपल्याला माहिती आहे. प्लांट फोटोसिंथेसिस करतात, स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. आता प्लांटचं फूड कोणतं आहे? प्लांटचं फूड आहे ग्लुकोज. हा ग्लुकोज इथे C6H12O6 हा ग्लुकोज. हा ग्लुकोज तयार कसा झाला? ग्लुकोज मोठा सबस्टन्स आहे, मोठा मॉलिक्यूल आहे. कसा तयार झाला? ग्लुकोज छोट्या छोट्या मॉलिक्यूल पासून तयार झाला. कोणते छोटे मॉलिक्यूल एकत्र आले बघा. प्लांटला ग्लुकोज तयार करायचं असेल, प्लांटचं फूड आहे हे ग्लुकोज, आणि हे ग्लुकोज तयार करायचं असेल तर प्लांटला कशा कशाची आवश्यकता आहे? CO2 ची आवश्यकता आहे, H2O ची आवश्यकता आहे, पाणी, कार्बन डायऑक्साईड लागेल, त्याचबरोबर लाईट लागेल, सूर्यप्रकाश लागेल, एन्झाईम्स लागतील वेगळे वेगळे, क्लोरोफिल सुद्धा लागेल प्लांटला. हे सगळे छोटे छोटे सबस्टन्स एकत्र येतात आणि मग प्लांट या सगळ्या छोट्या सबस्टन्स पासून एक मोठा सबस्टन्स तयार करतो. कोणता आहे? ग्लुकोज तयार झाला. प्लांटचं फूड तयार झालं, मोठा सबस्टन्स तयार झाला छोट्या छोट्यापासून. यालाच ॲनाबॉलिझम म्हटलं किंवा बिल्डिंग अप रिॲक्शन असं म्हटलं. आणि मग ही पुढे आपण कंप्लीट रिॲक्शन केलेली आहे. हे त्या प्लांटचा हा
फूड पण तयार झालं, ग्लुकोज, त्यासोबत H2O पण भेटला आणि O2 ऑक्सिजन पण याच्यामध्ये रिलीज होतो, जो ऑक्सिजन मग नंतर प्लांट वातावरणामध्ये सोडून देतात, जो आपल्याला भेटतो. तर अशा तऱ्हेनं ही मेटाबॉलिझमची पूर्ण आपण प्रोसेस याच्यामधून समजून घेतली. कशाला मेटाबॉलिझम म्हणायचं, याचे काय 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 टाईप आहेत, तर लक्षात आलं ना. बिलकुल सिंपल आहे, कधीही विसरू नका. या मेटाबॉलिझममध्ये मुळेच आपण जिवंत आहे. तर हे एक महत्त्वाची सजीवाची एक प्रॉपर्टी आहे, जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामधली हे महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. निर्जीव मेटाबॉलिझम करू शकत नाहीत. एखादा दगड आहे, त्याच्यामध्ये कुठे केमिकल रिॲक्शन सुरू आहेत? नाही सुरू. सजीवामध्येच केमिकल रिॲक्शन सुरू आहेत, सजीवामध्येच मेटाबॉलिझम सुरू आहे. तर हे महत्त्वाचं बेसिक प्रिन्सिपल आहे लाईफचं, मेटाबॉलिझम. त्यानंतर आणखीन दुसरं प्रिन्सिपल आपल्याला शिकायचं आहे लाईफचं, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्यानंतर बाळांनो, आपल्याला लाईफचा आणखीन एक बेसिक प्रिन्सिपल अभ्यास करायचा आहे. आपल्याला सजीवाचा आणखीन एक गुणधर्म समजून घ्यायचा आहे आणि तो आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. मराठीमध्ये आपण याला वाढ आणि विकास असं म्हणतो. आपण ऐकत असतो की शरीराची वाढ झाली, शरीराचा विकास झाला. आपण आपलं स्वतःच एक्झाम्पल घ्या की आपण छोटं होतो आणि मग हळूहळू आपण मोठं होत गेलो, म्हणजे आपली ग्रोथ होत गेली. आता ही जी ग्रोथ आहे ही कशी प्रोसेस आहे आपल्याला सांगितलेलं आहे. ग्रोथ इज वेल ऑर्केस्ट्रेड प्रोसेस. ऑर्केस्ट्रेट प्रोसेस आहे म्हटलं. ऑर्केस्ट्रा बघितलंय तुम्ही? ऑर्केस्ट्रा ऐकलंय कधी? ऑर्केस्ट्रामध्ये गेले, ऑर्केस्ट्रामध्ये किती सगळे इन्स्ट्रुमेंट असतात, वेगळे इन्स्ट्रुमेंट असतात. ते वेगळे लोक त्याला वाजवत असतात. कोणी तबला, कोणी पेटी वाजवते, कोणी गिटार वाजवते, कोणी आणखीन काय संतूर बिंतूर काय असते ते वाजवत असते. आणि या सगळ्यांचा एकमेकाशी असा कोऑर्डिनेशन असते. त्यामुळेच तर ऑर्केस्ट्रा ऐकायला चांगला वाटतो आपल्याला. हे एवढे सगळे 20, 25, 50 लोक एकत्र मिळून हे वेगळे इन्स्ट्रुमेंट वाजवतात, तरी ऐकायला ऑर्केस्ट्रा चांगला वाटतो. कारण हे सगळे एकमेकाला साथ देत, सगळे एकमेकाला कोऑर्डिनेट करत हा ऑर्केस्ट्रा वाजवत असतात. आपल्या शरीराची ग्रोथ पण तशीच आहे. आपल्या शरीराची जेव्हा ग्रोथ होते तेव्हा आपल्या शरीराची ग्रोथ पण एक व्यवस्थित वेल कोऑर्डिनेटेड ग्रोथ असते. असं नाही की आपली शरीराची वाढ झाली म्हणून शरीराचा एक विशिष्ट ऑर्गनच मोठा झाला आणि बाकीचे ऑर्गन छोटेच राहिले, असं होते का कधी? नाही. फॉर एक्झाम्पल, आपण लहानाचे मोठे होत गेलो आणि मग आपला एकच हात खूप मोठा झाला, एक छोटाच राहिला, एक पाय खूप मोठा झाला आणि एक पाय छोटाच राहिला, असं होते का कधी? नाही. आपली ग्रोथ पण वेल ऑर्केस्ट्रेटच प्रोसेस आहे. शरीराची जेव्हा आपल्या वाढ होते, आपली जेव्हा ग्रोथ होते, ती पण एका विशिष्ट कोऑर्डिनेशन मध्येच होत असते. म्हणून तर म्हटलेलं आहे ग्रोथ कशी आहे? वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस आहे. बरोबर आहे. म्हणून जे सजीव असतात त्यांचं एक महत्त्वाचं हा गुणधर्म आहे किंवा त्याच्यामधलं एक महत्त्वाचं हे प्रिन्सिपल आहे ग्रोथ. जेवढे सजीव असतील त्यांची वाढ होत असते, ग्रोथ होत असते. पण आता आपल्याला इथे काही एक्सेप्शन पण सापडतात. जसे तुम्ही वाळवंटामध्ये गेले तर त्या वाळवंटामध्ये असे ते वाळूचे पहाड तुम्हाला दिसतात, है ना. त्याला सँड मोल्ड्स अँड बोल्डर्स असं म्हणतात. आता हे जे मोठमोठे वाळूचे पहाड असतात याच्यावरती खूप सारी वाळू येऊन पडते आणि हे पहाड आपल्याला रोज असे मोठे होताना दिसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला या डायग्रामच्या मदतीने सांगतो की हे एक असं वाळूचं असं इथे पहाड आहे. ठीक आहे, हे पहाड आहे आणि आता रोज हवा सुटते, त्या वाळवंटामध्ये खूप हवा सुटते अशी आणि वाळू येऊन पडते. आता फॉर एक्झाम्पल अशी हवा सुटली अशी आणि या पहाडावरती या बाजूला अशी खूप सारी अशी वाळू येऊन जमा झाली. काय झालं मग? आता हा जो पहाड होता वाळूचा हा मोठा होत चालला, याची पण ग्रोथ होत चालली आहे ना, मोठा होत चालला. मग याची जर ग्रोथ होत चालली तर हा पण सजीव आहे का? नाही. आपण काय म्हटलं होतं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात त्यांची वाढ होते, त्यांची ग्रोथ होते. याची पण ग्रोथ होत चालली म्हणून हा सजीव आहे का? नाही, हा सजीव नाही. कारण की ग्रोथ कशी असायला पाहिजे? ग्रोथ ही इंटरनल असायला पाहिजे. काय सांगितलेलं आपल्याला बघा, सँड मोल्ड अँड बोल्डर ग्रोज. हे जे पहाड आहेत हे पण मोठे होतात, हे पण वाढतात, बट धिस ग्रोथ इज नॉट विदिन अँड हेच दीज आर नॉट लिव्हिंग बीइंग्स. पण हे जे पहाड मोठे होत चालले यांची जी ग्रोथ होत चालली ती आतून नाही आहे, विदिन म्हटलेले आहे. काय म्हटलेलं? विदिन, नॉट विदिन. आतून नाही झालेली ग्रोथ ही बाहेरून झालेली आहे. बाहेरून याच्यावर वाढू येत गेली हे मोठे होत गेले. म्हणून हे सजीव नाहीत. तर जे सजीव असतात त्यांची ग्रोथ ही आतून व्हायला पाहिजे. लक्षात आलं ना? तर अशा तऱ्हेनं ग्रोथ हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक महत्त्वाचं फीचर आहे किंवा बेसिक प्रिन्सिपल आहे. त्यानंतर आणखीन एक बेसिक प्रिन्सिपल्स आपल्याला लाईफचा स्टडी करायचा आहे किंवा सजीवाचा आणखीन एक गुणधर्म आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो आहे रिप्रोडक्शन, ज्याला आपण मराठीमध्ये पुनरुत्पादन असं म्हणतो. आता हे रिप्रोडक्शन जे आहे हे का बरं करतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम? कारण की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याचा लाईफ स्पॅन ठरलेला आहे. कोणी या पृथ्वीवर 1 दिवस जगणार, कोणाचा लाईफ स्पॅन हा 1 महिन्याचा असेल, कोणी 100 वर्ष जगते किंवा कोणी 200 वर्ष पण जगू शकते. पण एक ना एक दिवस त्याला या पृथ्वीवरून जावंच लागणार आहे. भलेही कोणी 200 वर्ष का जगेना, पण त्याला एक दिवस ही पृथ्वी सोडून जावंच लागणार आहे. म्हणून मग आपण गेल्यानंतरही आपल्या वंशाचा दिवा कायम राहिला पाहिजे, आपला वंश पुढे चालला पाहिजे, आपली रेस कायम राहिली पाहिजे. म्हणून प्रत्येक सजीव हा रिप्रोडक्शन करत असतो.
तर या रिप्रोडक्शनची काय डेफिनेशन आपल्याला सांगितली आहे बघा. प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट्स, जे पॅरेंट आहे, जे आई वडील आहेत, ते आपल्यासारखाच दिसणारा एक नवीन जीव तयार करतात, त्याला रिप्रोडक्शन असं म्हणतात. आता रिप्रोडक्शन जे आहे हे सजीवाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. जेवढे काही सजीव असतील, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतील, ते रिप्रोडक्शन करतात. सजीवच रिप्रोडक्शन करू शकतात. कोणी निर्जीव रिप्रोडक्शन करू शकतो का? नॉन लिव्हिंग करू शकतो. एखादा दगड तो रिप्रोडक्शन करू शकतो का? नाही करू शकत. पण सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. याला काही काही जण एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. कोण अपवाद आहे याच्यावर पण क्वेश्चन विचारला जातात, त्यामुळे लक्षात ठेवा. जे म्यूल्स आहेत, म्यूल्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, खेचर म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, खेचर. हे म्यूल्स जे मोठमोठ्या पहाडी भाग असतो ना, त्याच्यामध्ये हे म्यूल्स किंवा हे खेचर यूज केल्या जातात. तिथे त्यांच्याकडून खूप सारे कामं करून घेतल्या जातात त्या खेचरांकडून. हे खेचर जे आहे, म्यूल जे आहेत, हे कसे तयार होतात? हे डॉंकी आणि हॉर्स यांच्यापासून तयार होतात. जो हॉर्स असतो तो फिमेल असतो आणि जो डॉंकी असतो तो मेल असतो. तशा तऱ्हेनं हे हॉर्स आणि डॉंकी, गाढव आणि घोडा, या दोघांच्या फ्युजनमधून यांच्या कॉम्बिनेशनमधून हे म्यूल्स तयार झालेले असतात. आता हे म्यूल जरी सजीव असले तरी हे रिप्रोडक्शन करू शकत नाही. हे स्टराईल असतात, हे रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यावरती क्वेश्चन पण विचारले जातात. त्याचबरोबर जे स्टराईल बीज वर्कर आहेत, जसं की मधमाशा बघता ना तुम्ही, एक मधमाशा आहेत, ह्या मधमाशांचं पोळं तुम्ही बघितलं असेल तर त्या मधमाशांच्या पोळ्यामध्ये 3 प्रकारच्या माशा असतात. राणी माशी, त्यानंतर फिमेल्स असतात, मेल्स असतात, जे ड्रोन्स म्हणतो आपण मेल्सला. तर त्याच्यापैकी ह्या ज्या वर्कर बीज आहेत, ज्या फिमेल्स आहेत, त्या रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. आता तुम्हाला इथे दिसेल की हे दोघंही लिव्हिंग आहेत, दोघंही सजीव आहेत, पण हे रिप्रोडक्शन करू शकत नाही. त्यामुळे हे असे काही सजीव हे अपवाद पण आहेत, याला एक्सेप्शन पण आहेत. त्यामुळे आता तुमच्या इथे लक्षात आली असेल गोष्ट की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जरी रिप्रोडक्शन करू शकत असले तरी सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करू शकत नाहीत. त्यानंतर आता आपल्याला एक आणखीन लिव्हिंग ऑर्गॅनिझमची प्रॉपर्टी शिकायची आहे, किंवा आणखीन एक लाईफचं बेसिक प्रिन्सिपल आपल्याला अभ्यास करायचा आहे, ते म्हणजे कॉन्शियसनेस, ज्याला आपण मराठीमध्ये चेतना असं म्हणतो. आता हे काय आहे कॉन्शियसनेस? Any living being respond to thermal, chemical or biological changes in the surrounding is called consciousness. काय सांगितलं आपल्याला? कोणताही लिव्हिंग बिंग घ्या, कोणताही सजीव घ्या या पृथ्वीवरचा, तो त्याच्या थर्मल, केमिकल किंवा बायोलॉजिकल जे चेंजेस होतात त्याच्या आजूबाजूला, त्याच्या वातावरणामध्ये, त्याच्या आजूबाजूला जे बायोलॉजिकल चेंजेस होतात त्याला तो रिस्पॉन्ड करतो. याला कॉन्शियसनेस असं म्हटलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल आपण सजीव आहे, ठीक आहे, तर आता जेव्हा बाहेर ऊन वगैरे पडते, आपण जेव्हा उन्हामध्ये जातो तेव्हा आपल्याला ऊन लागते, जेव्हा थंडी आजूबाजूला आपल्या असते, थंडी पडते तेव्हा आपल्याला थंडी वाजते. म्हणजे आपण काय केलं? आपण रिस्पॉन्ड केलं. आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याला आपण रिस्पॉन्ड केलं. हेच तर सजीवाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. निर्जीव गोष्टीला हा फरक नाही पडत. काही बाहेर किती ऊन पडू द्या, किती गरमी होऊ द्या, निर्जीव गोष्टीला फरक पडत नाही. एखादा दगड घ्या, त्या दगडावर किती ऊन पडलं, पाऊस पडला, पाणी पडलं, त्याला काही फरक पडत नाही. म्हणून कॉन्शियसनेस, आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याची जाणीव असणे, आपल्या आजूबाजूला जे वातावरण बदलते किंवा जे आपल्या आजूबाजूला जे थर्मल, केमिकल, बायोलॉजिकल चेंजेस होतात त्याला रिस्पॉन्ड करणे, हे फक्त सजीवच करू शकतात. निर्जीव गोष्टी रिस्पॉन्ड करत नाही. म्हणून कॉन्शियसनेस हे सजीवांचं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्याचबरोबर माणसाला तर आणखीन एक महत्त्वाचं वरदान भेटलेलं आहे, ते म्हणजे सेल्फ कॉन्शियसनेस. जो ह्युमन बिंग आहे तो सेल्फ कॉन्शियसनेस असतो. लक्षात आलं? तर हे सजीवाचं आणखीन एक महत्त्वाचं फीचर आपण इथे शिकलो, किंवा एक आणखीन लाईफचं बेसिक प्रिन्सिपल आपण इथे अभ्यास केला. त्यानंतर आता लास्ट लाईफचं बेसिक प्रिन्सिपल आहे किंवा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे सजीवाचा, तो म्हणजे डेथ. आता आपण लहान होतो, हळूहळू मोठे होत गेलो, मग आपल्या जसे आपण मोठे होत गेलो, आता प्रत्येकाचा लाईफ स्पॅन ठरलेला आहे. त्यानंतर मग आपले जे बॉडीचे जे ऑर्गन्स आहे, आपल्या जे सेल्स, टिश्यू असतील, ते हळूहळू कामं करणं बंद करून देतात. मग अशा तऱ्हेनं आपली नॅचरल डेथ होऊन जाते. डेथचे वेगळे वेगळे प्रकार असू शकतात. एखाद्या ॲक्सिडेंटल डेथ पण होऊ शकते, पण आपण इथे नॅचरल डेथबद्दल बोलतोय, की हळूहळू मग आपले जे ऑर्गन्स असतात, सेल असतात, त्या मग त्यांच्यामध्ये सगळ्या लाईफ प्रोसेस हळूहळू थांबतात आणि मग आपली डेथ होऊन जाते. तर डेथ कोणाची होते? जे सजीव आहेत तेच मरू शकतात. निर्जीव कशाला मरतील? ते तर ऑलरेडी निर्जीव आहे. तर हा एक आणखीन बेसिक प्रिन्सिपल आहे लाईफचा. तर अशा तऱ्हेनं बाळांनो आपण इथे लाईफचे काही बेसिक प्रिन्सिपलचा स्टडी केलेला आहे. तर बाळांनो या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे म्हणजे हर्बेरिया, बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम, झूलॉजिकल पार्क, असं खूप इंटरेस्टिंग आपल्याला टॉपिक शिकायचे आहे. तर आपण ते सगळे नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करू. थँक्यू व्हेरी मच.